नमस्ते सर्व बालमित्र मैत्रिणींना केदार काकाचा नमस्कार। आपल्या बालसंस्कार गोष्टी या शृंखलेच्या चौथ्या पुष्पामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या आपल्या सुंदर गोष्टीचं नाव आहे ज्ञान देणारा गुरुतुल्यच असतो। आजची आपली जी गोष्ट आहे ती आपले धर्मगुरू शंकराचार्यांच्या जीवनातील कथा आहे। ज्ञानाचं आणि गुरुचं महत्त्व समजावून सांगणारी ही एक छोटीशी कथा आहे जी आपल्याला आज खूप काही ज्ञान देऊन जाणार आहे। आपल्याला माहिती असेल किंवा आपण ऐकलं असेल की जो आपलं अज्ञान दूर करून आपल्याला ज्ञान देतो तो आपला गुरु असतो। गुरुशिवाय कोणतंही ज्ञान प्राप्त होत नाही। नुसती पुस्तकं वाचून ज्ञान प्राप्त होत नाही किंवा नुसते व्हिडिओ बघून किंवा नुसते वेबसाईटवरील उतारे वाचून ज्ञान प्राप्त होत नाही। ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्या तरी गुरुची आवश्यकता असते। जर नुसती पुस्तकं वाचून किंवा ग्रंथ वाचून ज्ञान प्राप्त होत असतं तर शाळांची गरजच पडली नसती। आपल्या महाराष्ट्र बोर्डाने फक्त पुस्तकं प्रकाशित केली असती आणि मुलांनी घरी बसून वाचली असती आणि स्वतः परीक्षा देऊन त्यांना ज्ञान प्राप्त झालं असतं। पण असं होत नाही। गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही। भारतामध्ये आतापर्यंत जेवढे काही महान व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहेत प्रत्येकाला आध्यात्मिक किंवा दुसऱ्या पद्धतीचे गुरु नक्की होते। अगदी शिवाजी महाराजांचं जरी उदाहरण घेतलं तरी त्यांना सुद्धा गुरु होते आणि शिवाजी महाराजांसारखी जी आपल्याकडे महान ऐतिहासिक किंवा पौराणिक किंवा कोणतीही व्यक्तिमत्व होऊन गेली प्रत्येकाला गुरु नक्की होता। ज्ञान ही अशी गोष्ट असते की जी कोणापासूनही आपण घेऊ शकतो। जे लोक खरंच ज्ञानाने मोठे असतात त्यांना लहान माणसांकडून किंवा लहान मुलांकडून ज्ञान घ्यायला कधीही लाज वाटत नाही आणि त्यांना गुरु मानायला सुद्धा कधीही लाज वाटत नाही। चला तर मग आजची गोष्ट आपण प्रत्यक्ष गोष्ट आरंभ करूयात। एकदा आपले शंकराचार्य भारत भ्रमण करत असताना काशीला मुक्कामी होते आणि त्यावेळेला असा प्रघात होता की ती त्रिकाल स्नान करण्याची पद्धत होती। म्हणजे दिवसात 3 वेळेला स्नान करण्याची त्यावेळेला पद्धत होती। आणि जेव्हा शंकराचार्य भारत भ्रमण करत होते त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य परिवार सुद्धा नेहमी असायचा। त्यामुळे त्या दिवशी सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य परिवार सुद्धा होता। कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी एक आश्चर्यकारक घटना घडून आली। ज्या दिवसाची आपण गोष्ट बघतो आहोत त्या दिवशी एक आश्चर्यकारक घटना घडून आली। ते गंगेकडे स्नानाला निघाले होते आणि त्या स्नानाला जात असताना त्यांच्या रस्त्यावरती अचानक त्यांच्यासमोर एक अंत्यज आला ज्याच्याबरोबर 4 कुत्रे होते। आता अंत्यज म्हणजे काय आपल्याला कदाचित शंका आली असेल। अंत्यज म्हणजे स्मशानामध्ये जी कामं करावी लागतात, साफसफाईची कामं करावी लागतात, ती स्मशानामध्ये कामं करणारा जो माणूस असतो त्याला आपल्याकडे अंत्यज असं म्हटलं जातं। हा अंत्यज माणूस त्यांच्या समोर आला आणि त्याच्याबरोबर 4 कुत्रे होते आणि तो अंत्यज शंकराचार्यांची वाट अडवून पुढे उभा राहिला होता। आता हा अंत्यज शंकराचार्यांची वाट अडवून बसला होता। शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य त्याच्या जवळ आले तरी सुद्धा तो दूर झाला नाही आणि त्यांनी काही रस्ता मोकळा करून दिला नाही किंवा वाट मोकळी करून दिली नाही। आणि शंकराचार्य जवळ आल्यानंतर त्या अंत्यजाला म्हणाले की कृपया आम्हाला वाट मोकळी करून दे, बाजूला हो, असं त्याला शंकराचार्यांनी सांगितलं। पण तरी सुद्धा तो अजिबात त्याच्या जागेवरून हटला नाही किंवा बाजूला झाला नाही। शंकराचार्यांची वाट त्याने अडवून ठेवली होती। आता हा अंत्यज प्रेमाने सांगून ऐकत नाही म्हणल्यावरती शंकराचार्यांनी थोडासा आवाज वाढवला आणि मोठ्या आवाजात त्याला म्हणाले, दूर हो, आम्हाला जाऊ देत, आम्हाला गंगेकडे स्नानाला जायचं आहे, बाजूला हो, असं त्याला सांगितलं। पण तरी सुद्धा तो त्याच्या जागेवरून अजिबात हलला नाही आणि त्यांनीच उलट शंकराचार्यांना प्रतिप्रश्न केला की महाराज आपण संन्यासी आहात ना? त्यावर शंकराचार्य म्हणाले, होय मी संन्यासी आहे। त्यावर त्यांनी पुढचा प्रश्न केला, आपण अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश करताना? त्यावर शंकराचार्य म्हणाले, होय आपल्याकडे अद्वैत तत्वज्ञान नावाचं तत्वज्ञान सांगितलं जातं। हे आत्ता तुम्हाला समजलं नाही तरी चालेल, फक्त अद्वैत तत्वज्ञान आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये काहीतरी आहे एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी बास आहे। त्यांनी शंकराचार्यांना प्रश्न विचारला की आपण अद्वैत तत्वज्ञानावर व्याख्यानं देताना? त्यावर आचार्य होय म्हणाले। आपण अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश पण करताना? त्यांनी पुढचा प्रश्न विचारला शंकराचार्यांना की आपण अद्वैत तत्वज्ञानावर उपदेश किंवा व्याख्यान सुद्धा किंवा प्रवचन सुद्धा देताना? त्याच्यावरही आचार्य हो म्हणाले। आणि इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर शंकराचार्य त्या अंत्यजाला म्हणाले की हे सगळे प्रश्न तू जे मला विचारतोयस त्या अद्वैत तत्वज्ञानाचा आणि तुझी वाट अडवण्याचा काय संबंध आहे? त्यावर तो अंत्यज म्हणाला, आपले अद्वैत तत्वज्ञान अपुरे आहे असे मला वाटते।
तो त्यांना म्हणाला की खरं अद्वैत तत्वज्ञान जे आहे ते तुम्हाला अजून समजलेलंच नाहीये असं मला वाटतं. तुम्हाला अद्वैत तत्वज्ञानाबद्दल अत्यंत अपुरं ज्ञान आहे असं मला वाटतं. आणि हे त्याच्या तोंडून ऐकल्यानंतर स्वामींना शंकराचार्यांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले, हा जो कोणी माणूस, त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की हा जो कोणी माणूस आहे हा साधा स्मशानात काम करणारा अंत्यज आहे आणि हा लहान तोंडी मोठा घास घेत आहे. हा विचार शंकराचार्यांच्या मनामध्ये चालू असतानाच त्या अंत्यजाने महाराजांना अजून एक प्रश्न विचारला. महाराज, आपण मला जे दूर हो असे म्हणालात किंवा वाट सोड असं म्हणालात, ते मला म्हणालात, माझ्या शरीराला म्हणालात का माझ्या आत्म्याला म्हणालात? नेमकं तुम्ही कोणाला म्हणालात दूर हो, माझ्या आत्म्याला का माझ्या शरीराला? कारण आपल्याला कदाचित माहिती असेल की आपल्या शरीरामध्ये एक आत्मा सुद्धा असतो आणि तो आपल्याला शंकराचार्यांना प्रश्न विचारतोय की दूर हो म्हणून तुम्ही जे काही सांगत आहात ते माझ्या या तुमच्यासमोर उभ्या असलेल्या शरीराला सांगता आहात का माझ्या शरीरात आतमध्ये असलेल्या आत्म्याला सांगता आहात? असा अजून एक प्रश्न शंकराचार्यांना त्या अंत्यजानी केला. बघूयात पुढे काय होतं. त्या अंत्यजाच्या या पुढच्या प्रश्नांनी आचार्यांना खूप आश्चर्य वाटलं. ते एकदम क्षणभर स्थिमित झाले आणि त्यावर तो पुढे मनुष्य किंवा तो अंत्यज जो होता तो त्यांना म्हणाला, आपण जर दूर हो असे माझ्या आत्म्याला उद्देशून म्हणाला असाल तर आपण अद्वैत तत्वज्ञानाच्या विरुद्ध बोलत आहात. माझ्या आत्म्याला जर तुम्ही बाजूला व्हा असं म्हणत असाल तर तुम्ही चुकीचं बोलता आहात. असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण जर तुम्ही आत्म्याला दूर हो म्हणत असाल तर आत्मा हा सर्वत्र आहे हे तुम्हाला माहिती असेलच. आत्मा आत आहे, बाहेर आहे, वर आहे, खाली आहे, डावीकडे उजवीकडे 10च्या 10 दिशांना आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये आत्मा आहे. तुमच्यामध्येही तोच आत्मा आहे आणि माझ्यामध्येही तोच आत्मा आहे. मग तुम्ही आत्म्याला कसं काय बाजूला जा असं म्हणू शकता? जो आत्मा आहे किंवा आत्मवस्तू जी आहे ती भेदरहित आहे, नित्य आहे, शुद्ध आहे. ती कधीही अपवित्र असू शकत नाही. आत्मा कधीही अपवित्र असू शकत नाही. तुमच्यामध्ये जरी मी खराब काम, स्मशानामध्ये काम करणारा सामान्य माणूस असलो तरी सुद्धा माझ्यामध्येही तोच आत्मा आहे आणि तुमच्यामध्येही तोच आत्मा आहे. आणि जो अपवित्र कधीही होऊ शकत नाही, जो कायमचा आहे आणि जो शुद्ध आहे, अशा आत्म्याला जर तुम्ही बाजूला हो असं म्हणत असाल तर ते चुकीचं आहे असं त्या अंत्यजानी शंकराचार्यांना पुढे म्हटलं. इतकंच बोलून तो अंत्यज थांबला नाही. त्यापुढे जाऊन तो म्हणाला, आता आत्म्याबद्दल आधी त्याचं बोलून झालं, आता तो शरीराबद्दल महाराजांना विचारतो किंवा स्वामींना विचारतो की आपण दूर हो असं जर माझ्या शरीराला उद्देशून म्हणाला असाल तर तेही अद्वैत तत्वज्ञानाच्या विरुद्धच आहे. कारण आपल्या दोघांचंही शरीर अन्नापासूनच उत्पन्न झालेलं आहे. आपल्या शरीराचे घटक सारखेच आहेत. आपल्या दोघांच्या शरीराचे अवयव सारखेच आहेत. आपल्या दोघांची शरीरे पंचमहाभूतांनीच बनलेली आहेत, जी पंचमहाभूतं सुद्धा सामायिक आहेत. तुमच्यामध्येही तीच आहेत आणि माझ्यामध्येही तीच आहेत. तो आणखी पुढे जाऊन म्हणतो की असं जर असेल तर तुमचं शरीर पवित्र आणि माझं शरीर अपवित्र असं होणं शक्य आहे का? असा भेद करता येईल का? त्याने अजून एक उदाहरण दिलं की गंगेच्या पाण्यामध्ये आणि मद्याने भरलेल्या हंड्यामध्ये सूर्यबिंबाचं जेव्हा प्रतिबिंब पडतं तेव्हा ते दोन्हीमध्ये सारखंच पडतं. गंगेच्या पाण्यामध्ये असो किंवा मद्यामध्ये असो, दोन्हीमध्ये सूर्याचं प्रतिबिंब सारखंच पडतं. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरात असलेला आत्मा आणि माझ्या शरीरामध्ये असलेला आत्मा किंवा परमतत्व जे आहे त्यांचं प्रतिबिंब दोघांमध्ये सारखंच पडलं आहे आणि त्या दोघांच्या शरीरात चैतन्यमय परमेश्वराचं अस्तित्व आहे. त्यामुळे आपल्या दोघांची शरीरं जरी निरनिराळी भासली तरी ती एकच आहेत. आणि असं असताना शुद्ध अशुद्ध, पवित्र अपवित्र असे द्वैत निर्माण होते का? असे द्वैत मानावे हे अद्वैताच्या विरुद्ध आहे किंवा आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का? असा प्रतिप्रश्न, आणखी एक प्रतिप्रश्न शंकराचार्यांना त्या अंत्यजाने केला. हे सगळं त्या अंत्यजाचं बोलणं ऐकून शंकराचार्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं आणि त्या आश्चर्याने त्याच्याकडे क्षणभर किंवा काही क्षण बघत राहिले आणि त्यांनी मनामध्ये विचार केला की हा मनुष्य काहीतरी वेगळा दिसतोय. हा काही सामान्य अंत्यज नाहीये. हा तर शुद्ध ब्रह्मज्ञानच आपल्याला सांगत आहे, ब्रह्मज्ञानाबद्दल बोलत आहे. त्यांनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि डोळे उघडून त्याच्याजवळ गेले आणि त्याला प्रेमाने म्हणाले, तुझी जात कोणतीही असो, ब्राह्मण असो किंवा क्षुद्र असो किंवा कोणीही असो, आज तू मला जे सांगितलेस त्यामुळे मला माझ्या विचारात अजूनपर्यंत राहिलेला दोष जो होता तो नाहीसा झाला. म्हणजे
स्मशानात काम करणाऱ्या एका सामान्य माणसाकडून हे सगळं ब्रह्मज्ञान ऐकून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. ते प्रेमाने त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले, तू कोणीही असोस, तू स्मशानात काम करणारा असोस, कोणत्याही जातीचा असोस, कोणत्याही वर्णाचा असोस, ब्राह्मण असो किंवा आणखी कोणी असो, शिकलेला असो किंवा न शिकलेला असो, आज तू जे काय मला सांगितलंस, आज तू जे काय मला ज्ञान दिलंस, त्याच्यामुळे माझ्यामध्ये जो दोष शिल्लक राहिलेला होता किंवा माझ्यामध्ये जे अज्ञान अजूनपर्यंत शिल्लक राहिलेलं होतं ते नाहीसं झालेलं आहे आणि तू माझा गुरुच आहेस अशी माझी आता भावना झालेली आहे. आशयाचं भाषण त्यांनी त्या अंत्यजाबरोबर केलं. नुसतं शंकराचार्य बोलून थांबले नाहीत, त्यांनी पुढे जाऊन त्या अंत्यजाला नमस्कार केला. आणि या गोष्टीमध्ये असं सांगितलं जातं की तो जो अंत्यज शंकराचार्यांच्या समोर आलेला होता तो स्मशानात काम करणारा सामान्य माणूस नव्हता. भगवान शंकरांनी त्या अंत्यजाचं रूप घेऊन त्याच्यासमोर आले होते, अशी आख्यायिका पण सांगितली जाते. असो, आपल्याला त्याच्याशी फारसं काही कर्तव्य नाही. आजच्या आपल्या गोष्टीतला बोध आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ज्ञान देणारा कोणत्याही जातीचा असो तो गुरुच होय, हा आपल्यासाठी असलेला बोध आहे. ज्ञान देणारा कोणत्याही जातीचा असो, कितीही शिक्षण कमी झालेला जास्त झालेला असो, जर तो आपल्याला चांगलं ज्ञान देत असेल, तो विवेकी ज्ञान आपल्याला देत असेल, तर तो आपला गुरुच असतो. इथे चांगलं ज्ञान किंवा विवेकी ज्ञान या शब्दांना फार महत्व आहे. आजकाल ज्याला ज्ञान समजलं जातं, जे गुगलवरती किंवा आंतरजालावरती उपलब्ध असतं, त्याला ज्ञान म्हणत नाहीत. आपल्या धर्माविरुद्ध, आपल्या संस्कृतीविरुद्ध, आपल्या चालीरीतींविरुद्ध, आपल्या सणावारांविरुद्ध, आपल्या कुटुंब व्यवस्थेविरुद्ध लहान मुलांवरती किंवा आपल्यावरती संस्कार करणारं जे ज्ञान असतं ते चांगलं ज्ञान नसतं, ते विवेकपूर्ण ज्ञान नसतं. जे आपल्या धर्माला, संस्कृतीला, चालीरीतींना, सणावारांना धरून चालणारं जे ज्ञान आहे, असं ज्ञान कोणाकडूनही मिळत असेल, तो आपल्यापेक्षा वयाने लहान असेल, मोठा असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, कोणत्याही जातीचा असेल, तरी सुद्धा त्याला आपला गुरुच मानलं पाहिजे. हा महान बोध आपल्याला आजच्या कथेमधून मिळाला. आशा करतो की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि ह्या कथामालेमधील पुढची पुष्प सुद्धा किंवा पुढच्या कथा सुद्धा तुम्ही ऐकत राहाल. या सर्व कथा एकाच ठिकाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलवरती साधी सोपी सोय आहे. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही गेलात तर तिथे प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा. प्लेलिस्ट सेक्शनमध्ये ही बालसंस्कार गोष्टी नावाची आपली प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टला जर तुम्ही क्लिक केलं तर एकामागोमाग आपल्याला या साऱ्या बोधपर गोष्टी, ज्याच्यामध्ये आपल्याला धर्मसंस्कार पण होणार आहेत, संस्कृतीचे संस्कार होणार आहेत, ऐतिहासिक गोष्टी मिळणार आहेत, शौर्याच्या गोष्टी, क्रांतिकारकांच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर ह्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या, ही तुम्हाला विनंती. माझा हा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कॉमेंट करा. लाईक आणि कॉमेंट करायला फारसा वेळ लागत नाही आणि पैसेही लागत नाहीत. तुमचे लाईक आणि कॉमेंट्स या गोष्टी, चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला मदत करणार आहेत. त्यामुळे तुम्ही लाईक आणि कॉमेंट अवश्य करा. आपल्या चॅनलला अजून फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या सुंदर बोधपर गोष्टीला घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्ते, धन्यवाद.